जय हिंद एव्हरीवन। आता आज जो मी व्हिडिओ बनवते आहे तो थर्ड स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डसाठी आहे। तर हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार आहे। तर पहिल्या पार्टमध्ये आपण अबॅकसवर साधे म्हणजे ज्याच्यात फॉर्म्युले नाही आहेत असे सम कसे करायचे आणि फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहे आणि एक लाईन सॉल्व करून दाखवणार आहे जी सेकंडला आणि थर्ड स्टँडर्डला कॉमन आहे। कारण सेकंड स्टँडर्डमध्ये टोटल 26 फॉर्म्युले असणार आहेत आणि थर्ड स्टँडर्डला सगळे फॉर्म्युले असणार आहेत, म्हणजे टोटल 34 फॉर्म्युले आहेत अबॅकसमध्ये युनिट प्लेसवरचे। त्यामुळे आता हा जो पहिला व्हिडिओ असणार आहे तो सेकंड आणि थर्ड स्टँडर्डसाठी असणार आहे। तर आता सुरुवातीला आपण बघूया। आता सगळ्यांना तर अबॅकसचे पार्ट्स वगैरे मुलांना माहिती आहेत, नंबर्स कसे घेतात ते पण माहिती आहे, तरीसुद्धा एकदा मी नंबर कसे घेतात म्हणजे बिट्स कसे घेतात ते सांगणार आहे आणि सिंपल ॲडिशन सबट्रॅक्शन कसं होतं ते सांगणार आहे आणि फॉर्म्युले घेऊया मग आपण। ओके, चलो रेडी टू स्टार्ट। तर हे अबॅकस आहे, अबॅकसचे पार्ट्स मुलांना माहितीच आहेत। आता हे युनिट प्लेस आहे, थर्ड पॉईंट, त्या थर्ड पॉईंटवरच आपण सम्स करतो। इथे 5 पॉईंट आहेत कारण ह्याचा उपयोग नंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी होतो, म्हणून थर्ड पॉईंटवरच आपण बिट्स घेतो। ओके, तर आता पहिल्यांदा थोडी व्हॅल्यू सांगते 1-2 मिनटात आणि मग नंतर लगेच स्टार्ट करू सम्स घेऊया आपण। तर हे लोअर बिट्स असतात, यांची व्हॅल्यू 1-1 असते, म्हणजे हा बीट जेव्हा मी वर टच करते तर हे झाले ॲड 1 ॲड 1 ॲड 1 ॲड 1, कट करताना लेस 1 लेस 1 लेस 1 लेस 1। हा अप्पर बीट आहे, याची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे हे झाले ॲड 5 लेस 5। ओके, म्हणजे हे युनिट आहे, युनिट प्लेस, हा टेन्स प्लेस, हा 100 प्लेस, हा 1000 प्लेस, असे हे प्लेस पुढे वाढत जातात। आता एक्झामला त्यांना फक्त युनिट आणि टेन्सपर्यंतच असणार आहे, त्यामुळे आपण तेवढाच विचार करूया। आता सेकंड रॉडवर जेव्हा मी बीट्स घेतला तर हे झाले 10 20 30 40। ओके, आता हे मी कट केले। आता जर मी अप्पर बीट घेतला तर हे झाले 50 कसे, तर हा सेकंड प्लेस आहे, 5 0 50। टोटल जर मी घेतले इकडे आणि इकडे तर हे झाले 9 9 99, 5 6 7 8 9, 5 6 7 8 9 99। ओके, तर समजा आपल्याला 25 घ्यायचे तर सेकंड रॉडवर 20 आणि युनिटवर 5 25। 55 घेताना अप्पर बीटची व्हॅल्यू 5 आहे, राईट, म्हणजे हे 55। तर आता तुमच्या लक्षात आली असेल बीट्सची व्हॅल्यू। आता साधं सिंपल सम आपण बघूया। सपोज आपण एक फॉर एक्झाम्पल सम घेऊया ॲड 2, म्हणजे अबॅकसमध्ये आपण ज्याला साईन नसेल, असं प्लस साईन नसेल त्याला ॲड म्हणतो। ओके, साईन नसलं तर त्याला ॲड म्हणतात आणि असं साईन असेल त्याला लेस म्हणतो, मायनसला। तर एक सम बघा, फॉर एक्झाम्पल ॲड 2 बिट्स घेतले, अगेन ॲड 2 लेस 3 म्हणजे 3 बीट कट केले, ॲड 5 म्हणजे अप्पर बीट 5 घेतला, देन ॲड 1 बीट घेतला, झालं, आन्सर आलं 7। हे झालं सिंपल सम की याच्यात फॉर्म्युला आला नाही। आता एक डबल नंबरचा एक सम बघूया। सपोज मी घेतलं ॲड 25, इकडे 2 5 25, नंतर मी म्हटलं ॲड 54, मग इकडे 50 आणि इकडे 4। ओके, आता मी जर म्हटलं ॲड 62 म्हणजे इकडे 6 कट करायचे, 5 6 कट आणि इकडे 2 कट, आन्सर आलं 1 7 17। तर आता जे आपण केलं त्याला म्हणतात विदाऊट फॉर्म्युला सम्स। हे मुलांना आधी झालेले आहेत, त्यामुळे याच्या पुढचं खरं घ्यायचं आहे, पण परत एकदा रिव्हिजन म्हणून मी सांगितलं। तर आता आपण पुढे बघूया की फॉर्म्युला कसा तयार होतो ते एकदा दाखवते मी, मुलांच्या पण परत एकदा लक्षात येईल, माहितीच आहे मुलांना पण परत एकदा सांगते। ते 3 टाईप्सचे फॉर्म्युले असतात, या सेकंड स्टँडर्डला आणि थर्ड स्टँडर्डला सेम आहे, फक्त एक्झामला पोर्शन वेगळं आहे। पण पहिल्यांदा असतो जो फॉर्म्युला त्याला म्हणतात स्मॉल सिस्टर, नंतर असतो तो बिग सिस्टर आणि नंतर फॉर्म्युला येतो त्याला म्हणतात कॉम्बिनेशन। ओके, तर ह्या 3 टाईपचे फॉर्म्युले असतात। तर अबॅकसमध्ये स्मॉल सिस्टर 5 नंबरला म्हणतात, 10 नंबरला बिग सिस्टर म्हणतात आणि कॉम्बिनेशन म्हणजे या दोन्हीचं मिळून जे नंतर होणार आहे, दोन्ही
फॉर्म्युले मिळून जो फॉर्म्युला तयार होतो त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. ओके, ते आपण नंतर बघूया, हे पण नंतर बघू. पहिल्यांदा आपण बघायचं आहे स्मॉल सिस्टर. ओके, स्मॉल सिस्टरचं बघा फॉर्म्युला आता. तर याच्यात फ्रेंड असतात. फ्रेंड म्हणजे काही नंबर्स असतात की ज्यांचं ॲडिशन 5 येणार आहे. म्हणजे ॲबॅकसमध्ये 4चा फॉर्म्युला म्हणजे 4 + 1 केला तर 5 येते की नाही. म्हणजे 4चा फ्रेंड 1, 3चा फ्रेंड 2 कारण 3 + 2 5 येतात. 2चा फ्रेंड 3, 2 + 3 पण 5 होतात. 1 + 4 पण 5 होतात. म्हणून याला आपण नाव दिले फ्रेंड्स. म्हणजे 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. लक्षात आलं असेल तुमच्या, एकदम इझी आहे. आता फॉर्म्युला बघा कसा तयार झाला आहे ॲड 4चा. ॲबॅकसवर जेव्हा ॲड 4 होत नाही तेव्हा आपण 4चा फॉर्म्युला करतो. याच्यात स्मॉल सिस्टर ॲड करणार आपण ॲड 5 आणि लेस 1. म्हणजे याचाच अर्थ की 5मधून 1 कट केला तर 4 येतात. म्हणून फॉर्म्युला तयार झाला आहे ॲड 4 = ॲड 5 लेस 1. तर नेक्स्ट बघा, थोडंसं फास्ट घेऊया कारण बरेच फॉर्म्युले आहेत. ॲड 3चा ॲड 5 लेस 2. 5मधून 2 गेले तर 3 येतात. 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. ॲड 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4. हे झाले ॲडचे फॉर्म्युले. ह्याच्यात 8 फॉर्म्युले असतात स्मॉल सिस्टरमध्ये. आता लेसचा फॉर्म्युला बघा, लेस 5 ॲड 1. ॲडच्या फॉर्म्युल्यात ॲड 5 होतात, लेसच्या फॉर्म्युल्यात लेस 5 होतात. एक लेस झालं की एक ॲड होतं. म्हणजे ॲड 5 जर झाले तर लेस 1 होणार. इथे लेस 5 झाले तर ॲड 1 होणार. फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्याचं सिम्बॉल चेंज झालं आहे. नंतर बघा लेस 3चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 2. लेस 2चा लेस 5 ॲड 3. लेस 1चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 4. तर हे झाले टोटल 8 फॉर्म्युले स्मॉल सिस्टरचे. ते यूज कसे करायचे ते आपण नंतर बघूया. आता बिग सिस्टरचा फॉर्म्युला बघायचा आहे. जसं याच्यामध्ये आपण फ्रेंड लिहिले आहेत तसे बिग सिस्टरमध्ये पण फ्रेंड आहेत. म्हणजे बघा आता इथे 5 स्मॉल सिस्टर होता म्हणून 4पासून फॉर्म्युले आले, बरोबर. आता इथे 10 बिग सिस्टर आहे म्हणजे 9पासून फॉर्म्युले येणार. तर आधी याचे फ्रेंड बघूया आपण. 9चा फ्रेंड बघूया. 9चा फ्रेंड म्हणजे मुलांना सांगितलं आहे 10 फिंगर्स घ्यायचे, 10मधून 1 फिंगर क्लोज करायचे. म्हणजे टोटल 9चा फ्रेंड बघायचा आहे. मग 10मधून 9 फिंगर क्लोज करायचे, 1 राहिला म्हणजे 9चा फ्रेंड 1. किंवा असं सुद्धा ते बघू शकतात की 9मध्ये किती ॲड केल्यावर 10 येणार, तर 1 ॲड केल्यावर 10 येणार. ओके. 8चा फ्रेंड, 8मधचा फ्रेंड 2 येतो. 8मध्ये 2 ॲड केल्यावर 10 येतात. 7चा फ्रेंड 3, 6चा फ्रेंड 4, 5चा फ्रेंड 5, 4चा फ्रेंड 6. आता बघा इथे पण 4चा फ्रेंड आहे, इकडे पण आहे. मग ते नंतर तुम्हाला सांगते कसं फॉर्म्युला कोणता येईल आणि मुलांना माहिती आहे की कोणत्या वेळेस कोणता फॉर्म्युला येईल. ओके. आता 3चा फ्रेंड 7 कारण 3 + 7 10 येतात. 2चा फ्रेंड 8, 1चा फ्रेंड 9. तर हे झाले फ्रेंड्स. तर याच्यात जसं आपण बघितलं शॉर्टकट की तसं लक्षात ठेवायला हे पण बरं पडतं. 9चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 9, 8चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 8, 7चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 7, 6चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 6 आणि 5चा फ्रेंड तर 5च राहणार आहे. ओके. त्यामुळे लक्षात ठेवायला इझी जाणार आहे. सॉरी. आता फॉर्म्युला बघा कसा तयार होतो ॲड 9चा. इथं कसं ॲड 4पासून झाले ना फ्रेंड, मग ॲड 4चे फॉर्म्युले बघितले. आता इथे ॲड 9चा फॉर्म्युला आपण बघणार. ओके. तर इथे बघा ॲड 9 = म्हणजे जेव्हा ॲबॅकसवर 9 होत नाही तेव्हा आपण काय करतो, बिग सिस्टरची हेल्प घेतो. म्हणजे ॲड 10 आणि 9चा फ्रेंड 1 कट. सेम तसंच 8चा फॉर्म्युला ॲड 10 सगळीकडे कॉमन येणार आहे कारण बिग सिस्टरचा फॉर्म्युला आहे. फक्त याचा फ्रेंड चेंज होणार. 8चा फ्रेंड 2 कट, ॲड 10 लेस 2. 7चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 3. 6चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 4. ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. ॲड 4चा फॉर्म्युला. आता 2 फॉर्म्युले झाले. मी नंतर सांगते तुम्हाला कोणता कधी यूज करायचा. ॲड 10 लेस 6 कारण हा बिग सिस्टरचा फॉर्म्युला आहे. 4चा फ्रेंड 6 आहे. देन ॲड 3
add 10 less 7, add 2, add 10 less 8, add 1, add 10 less 9. हे झाले ॲडचे फॉर्म्युले, टोटल 9 फॉर्म्युले. ओके, आता हे झाले ॲडचे. आता ह्याच्यातच लेसचे पण फॉर्म्युले असतात 9. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे सेम असणार आहे, फक्त साईन चेंज होणार. म्हणजे प्लसचं मायनस होणार, प्लसचं मायनस होणार आणि मायनसचं प्लस होणार. म्हणजे बघा कसं, लेस 9 इज इक्वल, जेव्हा ॲबॅकसवर लेस 9 होत नाही तेव्हा आपण काय करणार आहे, लेस 10, कारण लेसचा फॉर्म्युला आहे आणि 9चा फ्रेंड 1, त्याला ॲड करणार. आता लेस 8चा बघा, लेस 10 ॲड 2, लेस 7चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 3, लेस 6चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 4. लक्षात येत असेल तुमच्या, बघा नंबर सेम आहेत, फक्त त्याचं साईन चेंज झालं आहे, म्हणजे त्याचा सिम्बॉल चेंज आहे. लेस 5चा लेस 10 ॲड 5, लेस 4 लेस 10 ॲड 6, लेस 3 लेस 10 ॲड 7, लेस 2 लेस 10 ॲड 8, लेस 1 लेस 10 ॲड 9. म्हणजे हे झाले टोटल 8 फॉर्म्युले स्मॉल सिस्टरचे. हे झाले टोटल 18, है ना, 9 9 18. ओके, आता आपण बघणार आहे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. तर कॉम्बिनेशनचे कसे तयार होतात फॉर्म्युले. ओके, तर हे लक्षात आले असेल असं तर मी अपेक्षा करते तुमच्याकडनं. आता आपण कॉम्बिनेशन बघूया. आता कॉम्बिनेशनमध्ये आता इथे कसं असतं, कॉम्बिनेशनमध्ये इथे कसं 4 3 2 1चा फॉर्म्युला आला, इथे 9 to 1चे फॉर्म्युले आले. कॉम्बिनेशनमध्ये 6पासून फॉर्म्युले असतात बिगर नंबरचे, 5 नंतरचे, आणि स्मॉल सिस्टरमध्ये 5च्या आधीचे फॉर्म्युले असतात. ओके, ॲड 6. तर आता कॉम्बिनेशन म्हणजे 2 फॉर्म्युले एकत्र करून तयार झालेला फॉर्म्युला. तर याच्यात आपण कॉम्बिनेशनमध्ये आधी ॲड 6ला बिग सिस्टरचा फॉर्म्युला बघणार. तर याच्यात काय आहे फॉर्म्युला ॲड 6चा, ॲड 10 लेस 4 सॉरी ॲड 10 लेस 4. तर आपण ह्या बिग सिस्टरमधलं फक्त ॲड 10 घेणार आहे, ॲड 10. ओके, आणि हा जो लेस 4 आहे, लेस 4, हा लेस 4 करायला आपण यूज करणार आहे स्मॉल सिस्टर. लेस 4चा फॉर्म्युला स्मॉल सिस्टरचा, लेस 4चा फॉर्म्युला काय, लेस 5 ॲड 1. हे घेणार स्मॉल सिस्टरकडनं, लेस 5 ॲड 1. तर हा झाला कॉम्बिनेशनचा. 2 फॉर्म्युले आपण याच्यात एकत्र केले, म्हणजे ॲड 10 झालेत बिग सिस्टर आणि लेस 5 ॲड 1 झालं स्मॉल सिस्टर, आहे ना. दोन्ही मिळून हा झाला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तयार. दुसरी आयडिया अशी पण सांगितली आहे मुलांना की 5 and 1 6 लक्षात ठेवायचं, आणि ॲड 6चा फॉर्म्युला ॲड 10, म्हणजे ॲड 10 लेस 5 ॲड 1. ओके, तर तसाच 7चा पण आहे फॉर्म्युला बघा, ॲड 10 लेस 5. आता याच्यात ॲड 10 लेस 5 सगळीकडे कॉमन होणार आहे, ॲड 10 लेस 5, आहे ना. फक्त इथला नंबर चेंज होणार, म्हणजे 5मध्ये किती ॲड केल्यावर 7 येतील, तर 2 झालं. असं पण लक्षात ठेवू शकतो. नंतर ॲड 8चा फॉर्म्युला बघा, ॲड 10 लेस 5 ॲड 3 होणार, 5 3 8. ॲड 9चा फॉर्म्युला बघा, ॲड 10 लेस 5 ॲड 4, 5 4 9. ओके, हे झाले 4 फॉर्म्युले. आता प्लसचे झालेत, आता मायनसचे पण आहे त्याच्यात, लेसचे. लेस 6चा बघूया, लेस 6. हां, लेस 6 इज इक्वल टू, मग आता इथे ॲड 10 आहेत, मग इथे लेस 10 होणार. इथे लेस 5 आहेत, इथे ॲड 5 होणार. आणि इथे ॲड 1 येते, इथे लेस 1 होणार. म्हणजे लेस 6चा फॉर्म्युला काय झाला, लेस 10 ॲड 5 लेस 1. आता लेस 7चा पण असाच आहे बघा, लेस 10 ॲड 5 लेस 2. नंबर सेम आहेत, याच्यासारखं नंबर सेम आहेत वरच्या 4 फॉर्म्युल्यांसारखे, फक्त त्याचं सिम्बॉल चेंज झालं आहे. आता लेस 8चा फॉर्म्युला
लेस 10 ॲड 5 लेस 3. लेस 9चा फॉर्म्युला बघा, लेस 10 ॲड 5 लेस 4. ओके, टोटल हे झाले 8 फॉर्म्युला. आता तुमच्या लक्षात आलं असेल फॉर्म्युले कसे तयार झालेत ते. तरी परत एकदा जर तुम्हाला कळलं नाही तर परत एकदा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता हे टोटल तुम्ही बघितले तर 34 फॉर्म्युले तयार झालेत. ओके, ॲडेड 8 8 8. ओके, आता हे फॉर्म्युले लक्षात आलेत. आता आपण एक पेज बघूया सेकंड स्टँडर्डचं. हे सगळे फॉर्म्युले त्यांना ह्या वर्षी असणारच आहेत, नंतर विदाऊट सम्स पण असणार आहेत, तर ते आपण नंतर बघू. हे मेन आहे, हे आधी व्हायला पाहिजे. आणि मुलांनी पण लक्षात ठेवायचे जेव्हा आपण पेज सॉल्व करणार आहे तर हे फॉर्म्युले आपले लर्न पाहिजेत. हे मी प्रत्येक वेळेस मुलांना सांगितलेलंच आहे. तरी पण तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की एखादं मुलांना येत नाही याचा अर्थ त्यांचे फॉर्म्युले लर्न नाही आहेत. तर आता हा जो पेपर आपण बघतोय हा सेकंड स्टँडर्डचा आहे, पण हे फर्स्ट पेज जे आहे ते कॉमन आहे थर्डला आणि सेकंडला, कारण याच्यामध्ये स्मॉल सिस्टर, बिग सिस्टर आणि बिग सिस्टरचे लेसचे फॉर्म्युले असे आहेत. तर हे पेज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चलो आपण स्टार्ट करूया. आता जी लाईन करणार आहे त्या लाईनच्या वर ॲबॅकस ठेवायचे, झूम करून घ्यायचे. आता बघा फर्स्ट सम आपण बघूया. ॲड 9, तर मी 9 बीड्स घेतले, 5 4 9. ॲड 8, 8 होतात का? नाही. मग आता 8चा फॉर्म्युला आठवतो आहे का? तर 2 फॉर्म्युले आहेत 8चे. पण आता हे आपण सेकंड स्टँडर्डला बघतो आहे, तर ह्याच्यामध्ये बिग सिस्टर हे कॉम्बिनेशन नाही आहे, बिग सिस्टरचा फॉर्म्युला आहे. मग ॲड 10 आणि 8चा फ्रेंड 2 लेस 2 झाले ॲड 8. आता लेस 9, लेस 9चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 1 देन लेस 4. आता लेस 4चे 2 फॉर्म्युले आहेत, लेस 5 ॲड 1 आणि लेस 10 ॲड 6. मग आपल्या इथे लक्षात येईल की लेस 10 करायला तर नाही आहे, मग आधी लेस 5 करायचे, लेस 5 ॲड 1. आणि जर हा नाही झाला तर मग बिग सिस्टरचा करायचा. आन्सर इज 4. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट करताना बीट्स तेवढेच खाली घ्यायचे, सारखं झूम करायचं नाही. ॲड 4, 4 बीट्स घेतले. नंतर काय? ॲड 2, 2चे 2 फॉर्म्युले आहेत, ॲड 5 लेस 3 आणि ॲड 10 लेस 8. बघायचं आधी. आता हे मुलांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर होणार. 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. नंतर ॲड 4 आहे. आता ॲड 4 करायला स्मॉल सिस्टर नाही होणार. का नाही होणार? तर 5 खाली आहे ऑलरेडी, है ना. म्हणजे बिग सिस्टरचा 4चा फॉर्म्युला ॲड 10 आणि बिग सिस्टरमध्ये 4चा फ्रेंड 6 लेस 6. देन लेस 9, लेस 9चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 1. आन्सर इज 1. नेक्स्ट ॲड 7, 7 घेतले. देन ॲड 3, लेस 3. मग लेस 3चा कोणता फॉर्म्युला येणार, बिग का स्मॉल? बघा लेस 10 करायला तर नाहीच आहे त्यामुळे तिकडे लक्षच द्यायचं नाही. 5 दिसला ना खाली की म्हणजे स्मॉल सिस्टरचा लेस 3चा, लेस 5 ॲड 2. देन ॲड 7, बिगर नंबर आहे ना, म्हणजे एकच फॉर्म्युला आहे आत्ता. ॲड 10 लेस 2 लेस 3, ॲड 10 लेस 3, 7चा फ्रेंड 3. देन लेस 8. आता बघा लेस 8 कशी करणार आपण, लेस 10 ॲड 2, लेसचा फॉर्म्युला होता म्हणून. आन्सर इज 3. तर नेक्स्ट बघा डी नंबर. ॲड 4 ॲड 7, 7चा फ्रेंड 3 म्हणजे ॲड 10 लेस 3. लेस 8, लेस 8 लेसचा फॉर्म्युला आहे म्हणून लेस 10 होणार आणि 8चा फ्रेंड 2. देन ॲड 2, ॲड 2 नाही होत, 1 बीट शिल्लक आहे म्हणजे 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर होणार. 2चा फॉर्म्युला बिग स्मॉल सिस्टरमध्ये 2चा फ्रेंड 3 आहे म्हणजे ॲड 5 लेस 3. आन्सर इज 5. नेक्स्ट बघा ई नंबर. ॲड 6 ॲड 9, 9चा फॉर्म्युला काय आहे, 9चा फ्रेंड कोणता आहे, 1. असं आधी लक्षात घेतलं तरी चालेल म्हणजे ॲड 10 लेस 1. देन लेस 7, 7चा फ्रेंड 3 आणि लेसचा फॉर्म्युला आहे म्हणून लेस 10 ॲड 3. देन ॲड 8, ॲडचा फॉर्म्युला आहे म्हणून ॲड 10 आणि 8चा फ्रेंड 2 कट. आन्सर इज 16. आता नेक्स्ट बघा एफ नंबर. ॲड 6, 5 6 ॲड 5, ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5, 5चा फ्रेंड 5 लेस 7, 7चा फ्रेंड 3 आहे म्हणजे लेस 10 लेसचा फॉर्म्युला आहे ॲड 3. देन ॲड 1,
तर 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टरचा 1चा फॉर्म्युला आणि 1चा फ्रेंड कोण आहे स्मॉल सिस्टरमध्ये 4. ॲड 5 लेस 4. आन्सर इज 5. नेक्स्ट बघा ॲड 4 ॲड 6. आता 6चा फॉर्म्युला काय आहे 6चा फ्रेंड कोण आहे आधी बघा 4 म्हणजे ॲड 10 लेस 4. लेस 6 आता जो केला त्याचाच ऑपोजिट लेस 10 ॲड 4. देन ॲड 7. 7चा फ्रेंड 3 ॲड 10 लेस 3. आन्सर इज 11. नेक्स्ट बघा ॲड 4 ॲड 7 आले परत ॲड 10 लेस 3 लेस 6. लेस 6चा फॉर्म्युला काय आहे मग तर लेस 10 ॲड 1 है ना. मग लेस 10 करायचे लेस 6चा फॉर्म्युला काय आपला लेस 10 ॲड 4. 6चा फ्रेंड 4 आहे ना. आता लेस 10 केले ॲड 4 होतात का इथे नाही. मग तुमच्या लक्षात मगाशी दिलं होतं मी बघा फॉर्म्युले शिकवले होते कॉम्बिनेशनचे पण ते जरी नाही आत्ताच लक्षात आलं तरी असं लक्षात ठेवायचं की लेस 10 केले आपण आणि ॲड 4 करायचे. मग ॲड 4 करायला स्मॉल सिस्टरचा फॉर्म्युला करायचा ॲड 5 लेस 1. ओके देन ॲड 2 डायरेक्ट होत. आन्सर इज 7. नेक्स्ट ॲड 4 डायरेक्ट होतात ॲड 3चा फॉर्म्युला 5 वर आहे म्हणून ॲड 5 लेस 2. देन अगेन ॲड 4. आता बघा 5 खाली आहे म्हणजे ॲड 5 लेस 1 नाही होणार. मग दुसरा फॉर्म्युला काय आहे ॲड 10 लेस 6. बिग सिस्टरमध्ये 4चा फ्रेंड 6. देन लेस 5 लेसचा फॉर्म्युला म्हणून लेस 10 ॲड 5. आन्सर इज 6. नेक्स्ट बघा ॲड 6 ॲड 9चा फ्रेंड कोण आहे 1 ॲड 10 लेस 1. देन लेस 5 डायरेक्ट कट होतात बघा अगेन लेस 5 नाही होत. मग लेस 5चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 5. आन्सर इज 5. नेक्स्ट ॲड 9 ॲड 4. आता 5 खाली आहेत म्हणजे बिग सिस्टरचा 4चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 6. 4चा फ्रेंड बिग सिस्टरमध्ये 6 आहे लेस 4 म्हणजे आता उलटं होणार की नाही फॉर्म्युला बघा लेस 5 करायला नाही आहेत म्हणजे लेस 10 ॲड 6. देन ॲड 7चा फ्रेंड 3 ॲड 10 लेस 3. आन्सर इज 1 6 16. नेक्स्ट बघा ॲड 1 ॲड 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1 लेस 4 नाही होत. मग आता काय करणार लेस 5 करायला पण नाही आहे बिग सिस्टरचा लेस 4चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 6. आता परत लेस 4 आले आता लेस 10चा नाही होणार कारण 10 नाहीच आहेत. मग 5 खाली आहे बघा म्हणजे स्मॉल सिस्टरचा होणार लेस 4चा लेस 5 ॲड 1. आन्सर इज 2. नाव एम नंबर ॲड 6 लेस 4. 5 खाली आहे म्हणजे लेस 4 स्मॉल सिस्टर होईल लेस 5 ॲड 1. ॲड 8चा फ्रेंड 2 ॲड 10 लेस 2 लेस 3. आता 5 नाही आहे आपल्याला लेस करायला म्हणजे बिग सिस्टरचा लेस 3 लेस 10 ॲड 7. आन्सर इज 7. 3चा फ्रेंड 7 आहे म्हणून. नेक्स्ट एन नंबर ॲड 5 अगेन ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5 लेस 3. परत बघा मगासारखं आहे 5 नाही आहे खाली म्हणजे लेस 3चा बिग सिस्टर लेस 10. 3चा फ्रेंड 7. देन ॲड 9चा फ्रेंड 1 ॲड 10 लेस 1. आन्सर इज 16. नेक्स्ट बघा ॲड 8 5 3 8 ॲड 3. आता ॲड 3चे 2 फॉर्म्युले आहेत ॲड 5 लेस 2 पण ॲड 5 करायला 5 खालीच आहेत म्हणजे बिग सिस्टरचा ॲड 3 ॲड 10 आणि फ्रेंड कोण आहे 3चा 7. 5 6 7 कट. देन लेस 2 लेस 5 करायला नाही आहेत म्हणजे बिग सिस्टर लेस 2 लेस 10 ॲड 8. देन ॲड 1 5 खाली आहेत स्मॉल सिस्टर होणार नाही म्हणजे बिग सिस्टरचा 1चा फॉर्म्युला ॲड 10 1चा फ्रेंड 9 बिग सिस्टरमध्ये. आन्सर इज 10. तर आता तुमच्या हे पेज लक्षात आलं असेल की मी सम्स कसे केलेत. आधी फॉर्म्युले लर्न करा आणि मग सम सॉल्व करा म्हणजे पटकन येईल. थँक्यू.